आपल्याला परत सिग्नल आला आहे. चान्स आहे स्कॅल्पिंगला. तर बायर्स ॲक्टिव्हच आहे. प्रेशर इथं आपल्याला नॉर्मली दिसत असेल, इथं प्रेशर बिल्ड होतो आहे. हे आपला इंडेक्सचा चार्ट, हा आपला ऑप्शनचा चार्ट, दोन्ही चार्ट ओपन आहेत. ही जर कॅन्डल पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाली तर आपण इथं नाही, पॉझिटिव्हमध्ये क्लोज नाही झालेली. आता ही जी कॅन्डल आपल्याला दिसते आहे ही वाली, तर तुम्हाला इथं मार्क करून दाखवतो. ही जी कॅन्डल दिसते आहे ही कॅन्डल खालनंही प्रेशर आहे, वरनंही प्रेशर आहे. म्हणजे काय की बायर्स पण ॲक्टिव्ह आहे आणि सेलर्स पण ॲक्टिव्ह आहे. दोघांची इथं युद्ध चाललं आहे, भांडणं चालली आहे थोडक्यात. तर इथं कुणाचं डिसिजन नाही, म्हणजे बायर साईडला पण जात नाही आणि सेलर साईडलाही जात नाही. तर थोडक्यात इनडिसिजन कॅन्डल आहे. काय होतं आहे, जे प्रोफेशनल ट्रेडर्स असतात ते स्क्रीन वापरतात. जसं आपण दोन्ही स्क्रीन ओपन केलेले आहे. सिम्पल आहे. क्रोममध्ये पण ऑप्शन आहे आणि अदर ब्राउझरमध्ये पण ऑप्शन असतो. आता क्रोममध्ये तुम्ही बघाल तर क्रोमला राईट क्लिक केलं तर इथं ॲड टॅब न्यू स्प्लिट व्ह्यू, म्हणजे काय होतं की स्क्रीन स्प्लिट होते, दोन याच्यामध्ये आपल्याला स्प्लिट करता येते. जसे इथं मी आत्ता निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावला आहे आणि इथं मी ऑप्शनचा चार्ट लावला आहे. आता हा ऑप्शन कॉलचा 23,100चा आहे. आपण याला बघतो आहे. आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला सिग्नल्स येतात ते, ठीक आहे. डिमांड आणि सप्लाय झोन आपला ऑटोमॅटिक मार्क होतो आणि आपण फक्त वेट करतो आहे की चांगला मूव्ह आपल्याला कॅप्चर करायचा. दिवसभरात खूप मूव्ज येतात, त्यापैकी एकच मूव्ज आपल्याला कॅप्चर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आणि एक्झिट व्हायचं, ठीक आहे. आता हे आपण 1 मिनटाच्या याच्यावर स्कॅल्पिंग करतो, त्यामुळे तुम्हाला 1 मिनटाच्या याच्यावर मी हे दाखवतो आहे. जर हेच आपण 5 मिनटावर केलं किंवा 15 मिनिटवर केलं, 1 आवर्सवर केलं तर अजून आपला परफेक्ट ट्रेड होतो. पण तेवढे पेशन्स बिल्ड करणं, तेवढं थांबणं, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बिल्ड कराव्या लागतील, शिकाव्या लागतील. त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. थोडक्यात तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर आता बघा, साधारणतः इथं आपल्याला 3-4 वेळा सिग्नल्स आला. आता हा सिग्नल्स हा जर आपण कॅप्चर केला असता, हा जर आपण सिग्नल कॅप्चर केला असता तर केवढा मोठा मूव्ह आपल्याला मिळाला असता. पॉईंट्स जर बघितले तर नाही म्हटलं तर इथं पण तुम्ही जर एंट्री घेताय तर इकडनं साधारण इथपर्यंत 79 पॉईंट तुम्हाला मिळाले असते. स्कॅल्पिंगमध्ये 79 पॉईंट म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला मोस्टली 10-15 पॉईंट्स महत्त्वाचे असतात. ठीक आहे ना. इकडं मार्केट साईडवेज आहे, चॉपी मार्केट आहे. साईडवेज मार्केट म्हणजे किंवा चॉपी मार्केट म्हणजे काय, तर एका रेंजमध्ये मार्केट आहे. साधारणतः इकडून आपण कन्सिडर केलं तर या बॉक्समध्येच मार्केट आहे, या बॉक्सच्या बाहेर मार्केट जात नाही. तसंच याच्यामध्ये पण पाहिलं
तर या बॉक्समध्ये मार्केट आहे, तर याला आपण साईडवेज किंवा चॉपी मार्केट म्हणतो. ठीक आहे. आता या साधारणतः या बॉक्सचा ब्रेकआउट जिथं मिळेल आपल्या वरच्या साईडला खालच्या साईडला जिथं मिळेल तिकडं आपण ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे एक चांगला मूव किमान 2 ते 3 कॅन्डल स्कॅल्परसाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. जे कोणी इंट्राडेमध्ये दिवसभर थांबायचं आहे तो जास्त वेळ थांबू शकतो. तो 15 मिनटं 30 मिनटं 1 आवरच्या कॅन्डलला पण करू शकतो. आपल्याकडं जी स्ट्रॅटर्जी आहे ती 1 मिनटापासून 5 मिनटं 3 मिनटं किंवा स्कॅल्परसाठी 1 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं आणि इंट्राडेसाठी 15 मिनटं 1 तास अर्धा तास आहे. आणि ज्याला लाँग टर्म्समध्ये करायचा आहे ट्रेड तर तो 1 डेपासून 1 वीक 1 मंथपर्यंत करू शकतो. तेही तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. तर इथे निफ्टी 50चा आपला इंडेक्सचा चार्ट आहे. या चार्टला मी फक्त काय चेंज करतो, मी इथं 15 मिनिट करतो. ठीक आहे. आता 15 मिनिटला तुम्ही पाहाल आज दिवस चालू झाला साधारणतः इकडं 9:15. ठीक आहे. 9:15 तुम्हाला इथं टायमिंग जिथंच दिसत असेल खाली. 9 वाजता मार्केट ओपन झालं. 9:15ला पहिली कॅन्डल तयार झाली आणि त्यानंतर आपल्याला हा एक सिग्नल मिळाला होता. तर तो पहिल्या 15 मिनटात आपण सिग्नल हे नाही करत, कारण की खूप मार्केट वर खाली होत असतं. तर स्टेबल नसतं मार्केट. तर आपण पहिल्या 15 मिनटं 20 मिनटं किंवा अर्धा तास आपण ट्रेड घेत नाही, आपण फक्त मार्केट ऑब्झर्व करतो. तर त्यानंतर आपल्याला पहिला सिग्नल इथं मिळाला 15 मिनटाला, ज्याला आपण या कॅन्डलला म्हणू शकतो. सिग्नल मिळाल्याबरोबर एंट्री मारायची का, तर नाही. दोन्ही गोष्टी करू शकता, पण त्याच्यामध्ये स्टॉप लॉस उडायचा चान्सेस असतो. एकदा सिग्नल मिळाला की रिटेस्टला मार्केट येतो. तर तुम्ही पाहिलं तर इथं पहिला सिग्नल मिळाला असा आपल्याला डाऊनचा, बरोबर या लाईनपर्यंत आला. त्यानंतर रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून परत वर गेला आणि इकडं गेल्यानंतर परत खाली आला. तर आपण तोपर्यंत वेट करायचं आहे की पहिला सिग्नल मिळाला त्यानंतर थांबायचं 1-2 कॅन्डल, रिटेस्ट होतोय का पाहायचं आणि त्यानंतर मग एंट्री घ्यायची. मग आपली एंट्री कुठं झाली असती, इकडं आपली एंट्री झाली असती या पोझिशनला सेल साईड. इथं साधारणतः आपली कुठंतरी एंट्री आपण प्लॅन केली असती. हा आपला प्रॉफिट असता आणि साधारणतः हा आपला स्टॉप लॉस असता. हे आपण जो बॉक्स काढला आहे ना तो काढतो मी, थोडंसं हे क्लीन करतो म्हणजे क्लिअर कळेल. आपला हा असा एवढा प्रॉफिट 15 मिनटाच्या ह्याच्यामध्ये काढला असता. 15 मिनटामध्ये आपल्याला 15 मिनटं 15 30 म्हणजे हे अर्धा तास 1 तास 1.5 तास साधारणतः 1.5 तास गेला असता ही ट्रेड आपल्याला कंप्लीट व्हायला. 1.5 तासामध्ये आपले किती पॉईंट्स आपण कॅप्चर केले असते, जर अंदाजे कॅल्क्युलेट केले तर 156 पॉईंट 15 मिनटाला आपण कॅप्चर केले असते. 156 सोडा 100 सोडा 50 पॉईंट तरी आपल्याला सहज मिळाले असते. 50 पॉईंट घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे 15 मिनटाच्या याला. आता हाच चार्ट आपण 15 मिनटाला न बघता 1 आवरला पाहू. 1 आवरला आपल्याला अजून बायचा ट्रेड आहे. याचा अर्थ मार्केट पुढं जाऊन बायला जाणार आहे. बघितलं असेल तुम्ही इथं हा जो ग्रीन पॅच आहे, हा ग्रीन पॅचमध्ये बायर झोन आहे. इकडनं खूप जास्त बाईंग यायची शक्यता आहे तासाच्या कॅन्डलला. ठीक आहे. तास आपण 1 डेच्याला बघू. 1 डेच्याला आजचं कॅन्डल काय दाखवतं की सेलरचा प्रेशर खूप आहे. तर दिसतं आपल्याला सेलरचा प्रेशर खूप आहे, बाईंगचं प्रेशर कमी आहे. तर आज शक्यता कमी आहे की मार्केट बायला जाईल. याचा अर्थ असा की प्रेशर हा आज सगळा रिलीव्ह केला जाईल आणि उद्याच्या दिवशी गॅपअप मार्केट उघडायची शक्यता आहे किंवा जो गॅप आहे तो उद्या फिल होईल. म्हणजे उद्या मार्केट जेव्हा ओपन होईल शक्यता बाईंग साईडचं पोझिशन लोकांचं असेल किंवा जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत त्यांचं बाई साईडचं व्ह्यू असेल. कारण याच्यामध्ये आपल्याला कळतं आहे आजची डेलीची कॅन्डल आपण जर बघतो आहे, ही डेलीची कॅन्डल आहे, तर सेल्स
सेलर्सचा खूप जास्त प्रेशर आहे, बाईंगचा प्रेशर कमी आहे. त्यामुळं आज मार्केट शक्यतो पूर्ण सेलमध्ये आहे. बघितलं तुम्ही तर आपण ऑप्शनमध्ये बघतोय 1 आवर्स 15 मिनिट्स. तर आपल्याला आज बाईंगचं जास्त दिसतंय, मार्केट बाय साईडला जास्त आलेलं आहे. कदाचित उद्या जेव्हा ओपन होईल मार्केट तो डायरेक्ट गॅप अप ओपन होऊ शकतो. त्याचं दुसरं एक कारण आहे, तुम्ही बघितलं तर 18 तारखेला जे क्लोज आहे त्यानंतर 19 तारखेला जे ओपन आहे याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. साधारणतः इकडून इथपर्यंत जर पॉईंट्स मोजले तर इकडून 350 साधारणतः 350 पॉईंटचा गॅप आहे. तर हा गॅप आज न उद्या फिल होणार, बरोबर. म्हणजे 18 तारखेला जे क्लोजिंग आहे आणि 19 तारखेला जे ओपनिंग आहे त्याच्यामध्ये 350 पॉईंटचा गॅप आहे. तो त्याला रिकवर करावा लागेल. तर आजचा दिवस गेला, कालचा दिवस गेला, म्हणजे आज तारीख होती 20, उद्या आहे 21, उद्या काय वार आहे, सॅटर्डे, बरोबर. सॅटर्डे मार्केट बंद, संडे मार्केट बंद. 23 तारखेला मार्केट शक्यतो बाईंग साईडला जाईल आणि हा जो गॅप आहे तो फिल करेल. हा जो गॅप आहे तो फिल करेल याची शक्यता जास्त आहे. 30 मिनिटाला काय म्हणता येईल, 30 मिनिटाला अजून सेल्समध्ये आहे. म्हणजे आजचा दिवस पूर्ण 3-3:30 होत झाले, म्हणजे मार्केट बंद झाले. ठीक आहे. आता डायरेक्ट परवा दिवशी, उद्या परवा आणि सोमवारी मार्केट ओपन होताना हा मला वाटतंय हा गॅपअपमध्ये ओपन होईल आणि पहिली कॅन्डल गॅपअपमध्ये असेल बाय साईडला, दुसरी कॅन्डल सेलमध्ये असेल आणि मग तिसरी कॅन्डल मला वाटतं परत बायमध्ये जाईल. असा आपला साधारणतः सोमवारचा लुकआउट आहे किंवा अंदाज आहे. मार्केट बंद झालं आहे त्यामुळे आता याच्यामध्ये जास्त डिस्कशन करण्याचा अर्थ नाही. ठीक आहे, थोडं तुम्हाला कळलं असेल. आपलं एकदम सिंपल सेटअप आहे. आपल्याला सिग्नल्स मिळतात, त्यानंतर आपण म्हणतो ना बाय झोन, सेल झोन है ना, ते आपल्याला ऑटोमॅटिक मिळतात. डिमांड सप्लाय ऑटोमॅटिक मिळतं. ठीक आहे. आपण जे कंडिशन्स लावतो चार्टवरती त्याच्यामध्ये बघा ही डार्क तुम्हाला कलरची दिसते. याचा अर्थ काय, याच्यामध्ये बायर्स खूप जास्त हेवी आहे, बरोबर का. आता जर याच्यामध्ये बायर्स खूप जास्त होते आणि इकडं सेलर्स बसले होते, जुने जे काही सेलर्स असतील, या चार्टवर मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. हा चार्ट आपण क्लोज करूया. बघा या चार्टवरती झूम करतो थोडंसं, एवढी चांगली बायची कॅन्डल झाली, बरोबर. एवढी स्ट्रॉंग डार्क कलरमध्ये एवढे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढलं होतं. तर ही एवढी चांगली कॅन्डल झाल्यानंतर इथं बायला जायला पाहिजे होतं मार्केट, बरोबर. या 1, 2, 3, 4 कॅन्डल अशा दाखवल्या आणि मग 5व्या कॅन्डलला मार्केटनी खाली टर्नआउट केलं. असं काय झालं, जर व्हॉल्यूम होता, बायर्स त्याच्यामध्ये भरपूर होते, मग कसं काय इकडनं खाली मार्केट गेलं. तर काय झालं की या पोझिशनला सेलर्स ॲक्टिव्ह होते, बरोबर का. बघा या पोझिशनला बायर्स पाहिजे होते, कारण इथं बायर्स असले पाहिजे, बरोबर. पण इथं काय आहे, गॅप आहे. हा जो गॅप दिसतोय 18 आणि 19च्या मधला हा गॅप आहे. ठीक आहे, 18 आणि 19च्या मधला हा गॅप आहे. इथं सेलर्स बसले असतील खूप सारे ऑलरेडी.
फ्युचरमध्ये जेव्हा मार्केट या लेवलला येईल ना तर इकडनं बाय पण होऊ शकतं, सांगता येत नाही. ठीक आहे, कारण की ते मार्केट कसं चालेल ते आपल्या हातात नाही आहे. आपल्याला फक्त मार्केट आणि चार्ट, मार्केटमध्ये आपला चार्ट वाचता आला पाहिजे, समजता आला पाहिजे, त्याच्यावर कॉन्स्टंट आपलं लक्ष पाहिजे, स्टडी पाहिजे. तर आपल्याला जसं आपण बोलतो तसं चार्ट पण आपल्याबरोबर बोलतो. चार्ट ही आपल्याला काही गोष्टी दाखवतो, ते कळल्या पाहिजे. तर त्या सोप्या पद्धतीत कळावं म्हणून आपण बरेचसे चार्टमध्ये चेंजेस केलेले आहेत. नॉर्मल चार्ट तुम्ही बघाल त्याचा म्हणजे आपण जो ओपन करतो तो चार्ट आणि माझ्या इथं जे स्क्रीनवर चार्ट दिसतो तो खूप डिफरंट आहे. बरोबर, इथं आपण डेलीचं हे लावलेलं आहे की हा डे डिवाईड होतो की इथून इथपर्यंत एक दिवस आहे, एक दिवसामध्ये काय हालचाल झाली, मागच्या दिवशी काय झाली, त्याच्या मागच्या दिवशी काय झाली, हे आपल्याला कळतं. बरोबर, डिमांड आणि सप्लाय झोन आपल्याला ऑलरेडी मार्क करून येतात. दिसतंय हा पूर्ण जो ब्लू पॅच दिसतो आहे, सॉरी ब्लू पॅच नाही, तो आपण आखलेला आहे. डिलीट करू. हां, हा जो रेड पॅच जे दिसतोय तो आपला सप्लाय झोन आहे. इथं सप्लाय झोन आहे, इथं साधारण सप्लाय झोन आहे, इथं सप्लाय झोन आहे. किंवा हा जो ग्रीन दिसतोय तो डिमांड झोन आहे. ठीक आहे, आपण असं खाली खाली जाऊ तर आपल्याला डिमांड झोन दिसतील. हे मी आखलेले आहेत. लेवल्स आपले होते मी ते दाखवत आहे. तो हा आपला चार्ट आहे. ठीक आहे, इथं जे रेड आहे ते सप्लाय झोन आहे, जे ग्रीन आहे ते डिमांड झोन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला अंदाज येतो की कुठं मार्केट जाऊ शकतं, कुठनं खाली पडू शकतं, याचा अंदाज येतो. ठीक आहे, हे फिक्स नाही, हे चेंज होत राहतात. आपल्याला एक अंदाज येतो, आपल्याला एक पूर्वकल्पना मिळते की मार्केट तिकडनं काय मूव्ह करू शकतो. त्यासाठी आहे डिमांड सप्लाय झोन आपल्याला कळतो. आपल्याला डायरेक्ट सिग्नल येतं, सिग्नलच्या दिशेने आपण ट्रेड करायचा असो. मार्केट ज्या दिशेने चाललं आहे, जर ट्रेंड फॉलो केला आपण, मार्केटची ट्रेंड काय, दिवसाचा ट्रेंड काय, त्या ट्रेंडच्या प्रमाणे आपण ट्रेड घेतो. बरोबर, साधारणतः मार्केटमध्ये 11 तारखेपासून डाऊन ट्रेंड चालू झाला. 11, 12, 13, ठीक आहे, 14ला परत 14-15 बंद होतं, 16ला अप ट्रेंड चालू झालं, 17ला अप ट्रेंड होतं, 18ला अप ट्रेंड होतं, 19ला परत ट्रेंड चेंज झालं, मार्केट डाऊन झालं, डाऊन ट्रेंड चालू झालं 19ला, 20ला. बरोबर, आता इथं 21ला काय, 21-22 सुट्टी, 23ला मला वाटतं की अप ट्रेंडमध्ये परत मार्केट मूव्ह करू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की हे गॅप जो आहे ना तो त्याला फिल करावा लागणार आहे. कारण की मार्केट कधी बघा, कधी कुठलाही गॅप आत्तापर्यंतचा, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, मिड कॅप असो, फिन निफ्टी असो, कुठलंही असो, मी पहिले करतो लाईन्स. तुम्हाला काही उदाहरण मागं दाखवतो मी, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जिथं गॅप झाला आहे तो कसा फिल झाला. ठीक आहे, आता हा 2 फेब्रुवारीचा चार्ट आहे, इथं दिसतो तुम्हाला 2 फेब्रुवारी. दिवसभर हा अप ट्रेंड होता. 3 फेब्रुवारीला गॅप अप ओपन झाला, मग मार्केट डाऊन आलं, मग तिकडनं 1, 2, 3 दिवस, 4 दिवस हा मार्केट डाऊनच होता. पण इथं काय निर्माण झालं, गॅप निर्माण झाला. हा जो गॅप आहे तो इथं बनला. आता हा गॅप कुठं भरला, आपण पुढं पुढं सरकत जाऊ. इथपर्यंत हा जो गॅप भरण्यासाठी मार्केटनी पहिले इकडं आला,
ठीक आहे, इथपर्यंत गॅप त्याने फिल केला, मग परत वर गेला, ठीक आहे, मग परत खाली आला, मग तो इथपर्यंत फिल केला. म्हणजे हा जो गॅप होता तो बायर्सचा गॅप होता. मार्केट इकडपर्यंत येणार, मग परत इकडनं वर जाणार, परत इकडनं वर गेलं, परत इकडनं खाली आलं, इथपर्यंत आला, मग परत वर गेलं, मग इथपर्यंत आला, मग परत वर गेलं. असं करता करता मार्केट इथं पडलं. म्हणजे हा गॅप फिल करत आला आहे. थोडासा गॅप शिल्लक आहे जो आता आपल्याला दिसतोय इकडं, ठीक आहे. तर तो गॅप कसा असेल, जो राहिला आहे तो गॅप साधारणतः एवढा आहे. तो पुढं फिल झाला पाहिजे, तो अजून फिल झालेला नाही आहे. त्यानंतर हा गॅप आहे जो मी आता ड्रॉ केला आहे, हा शिल्लक गॅप आहे अजूनसुद्धा नाही, ठीक आहे. हा शिल्लक गॅप आहे. त्यानंतर इकडं परत गॅप डाऊन झाला आहे मार्केट या पोझिशनला. त्याने फिल केला का, तर इकडून इथपर्यंत होता, तो त्यांनी साधारणतः 1-2 दिवसामध्ये हा फिल झाला, बरोबर. 1 आणि 2 दिवसामध्ये हा फिल झाला. आता त्यानंतर हे गॅप डाऊन झालं. त्यानंतर इकडनं आपण परत बघू, एवढा गॅप शिल्लक आहे. हा गॅप शिल्लक आहे. जो शिल्लक आहे तो आपण वेगळ्या कलरमध्ये ठेवूया. पर्पल कलरमध्ये आपण गॅप ठेवलेला आहे. अजून क्लिअर कळावं म्हणून हाईड करून टाकू. हा शिल्लक आहे गॅप. त्यानंतर हा गॅप भरला आहे, इथंच भरला, तो एकाच दिवशी भरला. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, इथं गॅप आला, परत तो इथं भरला. डन. परत कुठं गॅप आला आहे, इकडं आला आहे. हा आहे पर्पल, शिल्लक आहे. ठीक आहे. आता हे जे पर्पल कलरचे आपण बॉक्स केलेत, हे गॅप शिल्लक आहेत. फ्युचरमध्ये हे गॅप फिल होणार. आपण हे एक्सटेंड करून ठेवूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्सटेंड करून ठेवूयात. हे गॅप फिल होणार आहेत. कसे फिल होतील, जोपर्यंत मार्केट आता बायर साईड जाणार नाही, बरोबर, तोपर्यंत 1, 2, 3 हे तिन्ही गॅप फिल होतील का, तर नाही, बरोबर. तर त्यासाठी आपण याच्यावर लक्ष देऊन असणार. हा आपण एक्सटेंड करत राहणार पुढं असं, जोपर्यंत हे गॅप पूर्णपणे फिल होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं चान्स आहे. जसं मार्केट या लेवलला जाईल तिथं आपल्याला बायाच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. ठीक आहे. समजा आता उद्या डायरेक्ट गॅप अप ओपन झाला, तर उद्या कदाचित हा जो पूर्ण पॅच आहे हा फिल करूनच तो पुढं जाईल. फिल केलं याचा अर्थ मार्केट मग परत पुढच्या पर्पल बॉक्सपर्यंत फिल करायला जाईल, तर तिथं आपल्याला बायचा ट्रेड मिळेल. त्या वरच्या पर्पलला त्यांनी हे केलं तर त्याच्या पुढं आपल्याला परत पर्पलला आपल्याला गॅपमध्ये मार्केट जाताना दिसेल. ठीक आहे. तर हे आपण लेवल आत्ता आज ड्रॉ करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी जे मार्केटमध्ये शिकवल्या जात नाही, यूट्यूबला नसतात, त्या गोष्टी आपण शिकवतो.
ठीक आहे. खूप सोप्या पद्धतीने शिकवतो, मराठीमध्ये शिकवतो. आणि आपण काही टीचर नाही, आपण कुठली संस्था वगैरे चालवत नाही. आपण स्वतः ट्रेडर आहोत, आम्ही स्वतः ट्रेड करतो. आम्ही किती कमवतो, काय कमवतो कोणाला सांगत नाही आणि कुणी एकमेकांना सांगू नये. ट्रेडचा पहिला नियम, जो प्रोफेशनल ट्रेडर आहे तो किती कमवतो आहे ते कोणाला सांगत नाही. घरच्यांनासुद्धा सांगायचं नसतं, मित्रांना नाही. तुम्ही ॲज अ बिझनेस बघताय तर तुम्ही ॲज अ पूर्णपणे याला बिझनेस म्हणूनच कन्सिडर केला पाहिजे. तुम्हाला या गोष्टी शिकायच्या आहेत तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार. गॅप फाईंड करणं, गॅप फिल करणं, आपण काही आत्तापर्यंतचा जो आपला स्टडी आहे तो सगळं तुम्हाला हँडओव्हर केला जाईल सोप्या पद्धतीने. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची. पूर्ण आम्ही 8 दिवसात तुम्हाला क्लिअर करतो. आणि एका ट्रेडची किंमत आपण फक्त फीज म्हणून घेतो. तुम्ही जो पहिला ट्रेड कराल त्याच्यामध्येच तुमची पूर्ण फीज वसूल होईल. या हिशोबाने आपण करतो आहे. आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे स्टॉक माफिया. माझं नाव आहे मोहसिन खान. खान सर स्टॉक माफिया म्हणून आपण ही ऑर्गनायझेशन डेव्हलप करत आहोत. आपलं जे मेन ऑफिस आहे ते पुण्यामध्ये सिंहगड रोडला. माझा नंबर आहे 9326398022. तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. खास करून जे महाराष्ट्रीयन आहे, पुण्यामधले लोक आहे, पोरं आहेत ज्यांना जॉब नाही किंवा हाऊसवाईफ म्हणा किंवा रिटायर पर्सन म्हणा, असं कुणी ज्यालाही शिकायचं आहे तो माझ्याशी संपर्क करू शकतो. खूप सोप्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. आपण एक काम करू. इंडियन मार्केट बंद झाले, आता फॉरेक्समध्ये आपण काहीतरी बघू सापडतंय का. आपलं जे इंडिकेटर आहे म्हणा किंवा आपली जी थेरी आहे ना ती सगळीकडे चालते. ठीक आहे, सगळीकडे चालते म्हणजे फॉरेक्समध्ये असो, क्रिप्टोमध्ये असो, बॉन्डमध्ये असो, फ्युचर अँड ऑप्शन असो, कमोडिटी असो, सगळीकडे चालते. सगळ्यात विदाऊट लॉस जर कोणाला करायचं असेल, आमचं चॅलेंज आहे. तुमचं 10,000चं बजेट आहे. 10,000 तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये संपून दाखवायचे. स्टॉप लॉस घेऊन संपून दाखवायचे. मार्केट तुमचे 10,000 कधीच संपू शकत नाही. आपल्याकडं जी स्ट्रॅटर्जी आहे, आपण ज्या पद्धतीने वर्कआउट करतो, जर तुमच्याकडं 10,000चं बजेट तुम्ही शिकायला फक्त ठेवलं आणि 10,000 प्रमाणे तुम्ही जर ट्रेड फक्त शिकण्यासाठी असं केलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, तर ते 10,000 तुमचे मायनस होण्यासाठी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण शिकवतो. आम्ही चॅलेंज करतो की तुम्ही हे 10,000 नुकसान करून दाखवा. तुमच्या अकाउंटचे तुम्ही 10,000 नुकसान करून दाखवायचे. प्रॉफिट नाही, नुकसान करून दाखवायचे. आपण ज्या पद्धतीने ज्या थेरेटिकल आपण मांडतो, ज्या पद्धतीने करतो, त्यामध्ये इम्पॉसिबल आहे. एखादा आपण TCS मध्ये बघू काय भेटतं आहे का. TCSचा एक सिग्नल मिळाला आहे 30 मिनिटला. दिसतोय तुम्हाला? 30 मिनिटचा एकच सिग्नल आला आहे दिवसमध्ये आज. असेल ना आता 30 मिनिटं दाखवते चालू. संपायचे अजून 7 मिनिटं आहेत. स्टॉकमध्ये नाही, फॉरेक्समध्ये. USD जॅपनीज इश्यू झाला आहे. सिग्नल ऑलरेडी मिळालेला आहे. बघा, हा सिग्नल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कसं केलं असतं, जर फॉरेक्समध्ये असलो असतो आपण तर हा आपल्याला सिग्नल मिळाला बायचा, बरोबर. बायचा सिग्नल आल्यामध्ये बरं आपण परत बसणार का लगेच नाही. आपण काय करणार, आपण वेट करणार. कुठं सिग्नल मिळाला, आता आपल्याला साधारणतः या कॅन्डलला सिग्नल मिळाला. या कॅन्डलच्या टॉप आणि हायला आपण मार्क करून दाखवतो मी तुम्हाला. हे जी ग्रीन लाईन आपल्याला दिसते ही टॉप आणि बॉटम मी
मार्क केली. जे सिग्नल मिळाला परत तिथपर्यंत मार्केट गेलं, मग रेड कॅन्डल तयार झाली, मग परत रेड तयार झाली, मग परत ग्रीन झाली, मग परत एक इथं स्टॉप लॉस उडवल्यासारखं केलं, मग इकडनं परत मार्केट केलं. तर आपण काय केलं असतं, आपण कुठं एंट्री घेतली असती, एक या रेड कॅन्डलला घेतली असती, किंवा या कॅन्डलला घेतली असती, किंवा या कॅन्डलला घेतली असती, किंवा इथं घेतली असती. बरोबर, आपण गृहीत धरू की आपण इकडं कुठंतरी एंट्री घेतली असती. ही जर आपली एंट्री असली असती तर आपला स्टॉप लॉस इथं साधारणतः या रेड कॅन्डलच्या बॉटमला, आणि आपलं प्रॉफिट हा पुढं जोपर्यंत आपल्याला पुढचा सिग्नल येत नाही. लक्षात घ्या, जेव्हा आपण फॉरेक्समध्ये करतो आहे, किंवा आपण कॅशमध्ये करतो आहे, डेरिव्हेटिव्हमध्ये करतो आहे, त्यामध्ये आपण जे टार्गेट आहे ना, तो मॅक्सिमम जोपर्यंत आपण उसाचा रस कसा काढतो, एकदा, दोनदा, तीनदा, तसं आपण काढतो फॉरेक्समध्ये किंवा कॅशमध्ये. जोपर्यंत आपल्याला पुढचा सेलचा सिग्नल येत नाही, जसं इथं सेलचा सिग्नल आला हा, तसा इथं आता पुढं जोपर्यंत सेल येत नाही तोपर्यंत आपण याला कंटिन्यू करायचं, आणि इथं स्टॉप लॉस हा ट्रेल करत राहायचा, जेणेकरून तुमचा लॉस काही होणार नाही. जे काय मिळायचं आहे ते फक्त प्रॉफिट मिळेल. फक्त हे ट्रेल करत राहायचं, स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं पुढं, जोपर्यंत तो आपल्याला सेलचा प्रॉपर सिग्नल देत नाही. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही कुठल्या प्रकारचे ट्रेडर आहात ते तुम्ही एकदा डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्कॅल्पर आहात, इंट्राडे आहात, स्विंग ट्रेडर आहात, डेली ट्रेडर आहात, विकली ट्रेडर आहात, किंवा तुम्ही मंथली ट्रेडर आहात, की तुम्हाला असं पाहिजे की महिन्यामध्ये एकच ट्रेड मिळावा तोच मी घेणार, किंवा विकलीमध्ये आम्हाला एकच ट्रेड मिळावा तो मी घेणार, नाही तर नाही घेणार, किंवा इंट्राडेमध्ये मी पर्टिक्युलर एवढेच ट्रेड घेणार याच मिनिटाला. तुम्ही पहिलेच स्वतःला कुठल्या प्रकारचे ट्रेडर आहात ते डिफाईन करावं लागेल. त्याप्रमाणे तुमच्याकडं आम्ही जी स्ट्रॅटर्जीज तुम्हाला देणार आहोत त्याला तुम्हाला पहिले स्टडी करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर बनू शकता. ते सगळं आम्ही शिकवतो, पूर्ण आम्ही गायडन्स देतो. आपल्या ऑफिसला आपण सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतो आहे, AC, फ्रीजपासून वायफाय कनेक्शन, कॉम्प्युटर सेटअप, मोठी स्क्रीन, सगळ्या गोष्टी आपण, प्रोजेक्टर वगैरे सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. इथं यायचं, दिवसाला बसायचं, दिवसाचे 5,000, 10,000, 15,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख काय कमवायचे ते कमवायचे, आणि मस्त घरी जायचं. एक चांगलं कोलॅबरेशन आपण लोकांबरोबर बनवतो आहे. म्हटलं आपण ऑर्गनायझेशन डेव्हलप करतो. या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही याल, तुमची नवीन मैत्री होईल. काही कसं असतं माहिती आहे, कुठल्या प्रोफेशनलमध्ये जे तुम्ही निवडाल, ज्याच्यामध्ये तुमचा बिझनेस आहे, तुमचा